1,40,000 खर्च झालेला आहे. बरोबर, म्हणजे 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये 1,40,000 40,000 खर्च आलेला आहे. एका गुंठ्यापासून एका गुंठ्यात सरासरी नाही म्हटलं तरी 200 मदर प्लांट बसतो. मग ते मदर प्लांट लावल्यानंतर ते पूर्ण स्ट्रॉबेरी येईपर्यंतची प्रोसेस कशी चालते? 2 किलोचा ट्रे असतो आमचा, त्याच्यात 8 वाट्या बसतात. 250 ग्रॅमची एक वाटी असते. अंदाजे ह्या सीझन मध्ये माझं टार्गेट आहे 12 लाख निघालं पाहिजेत आपल्या प्रॉफिट मध्ये. टार्गेट ठेवूनच आम्ही काम करतो. बरोबर. आपल्याला ह्या वर्षी लागण केल्यानंतर आपल्याला एवढं प्रॉफिट मिळालंच पाहिजे. नुकसान 2018 साली झालेलं आहे. 2018 किती नुकसान झालं? नुकसान तरी माझं 1-2-3 लाखाच्या पुढे नुकसान झालेलं आहे. पाऊस असला की करपा येतो, रोगाला बळी जातात. बरोबर. आता तुमचं 5 लाखाचं टार्गेट कम्प्लीट झाले, 7 लाखाचं टार्गेट राहिले. शेती नुकसानात जातच नाही. खर्च करणारा माणूस पाहिजे, शेतीत भांडवल टाकलं पाहिजे. मार्केटमध्ये टोमॅटो रिवर्स झाले, दर ढासळले, त्या पिरियडला आमची लागण असते. बरोबर. शेतकरी तेव्हा शांत बसलेला असतो. एक रोप सरासरी 4 रुपये 5-6 रुपये त्या लेवलला जसा दर असेल. किती वेळा 1 तासामध्ये ठिबकद्वारे 1 तासात एका झाडापाशी 4 लिटर पाणी पडते. ओके. बरोबर. बिझनेसवाला साईराजला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिझनेसवाला साईराज मध्ये. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं शेतात बसलोय आणि काय नक्की विषय काय, तर इथं तुम्ही बघू शकता की आपण स्ट्रॉबेरीच्या शेतात आहे. आपल्यासोबत इथं श्यामकांत शिंदे आहेत आणि आपण कोरेगाव तालुक्यात आहे, सातारा जिल्ह्यामध्ये. आणि इथं शेतात बसलोय. आता दुपार झाली, तुम्हाला जाणवत असेल की किती ऊन आहे वर. तर सर आपल्यासोबत आहेत आणि पूर्ण स्ट्रॉबेरीचं सगळं गणित आपण बघणार आहे की स्ट्रॉबेरीमध्ये नक्की प्रॉफिट किती आहे, त्याच्यामध्ये परवडतंय का, किंवा खर्च किती होतो, 1 एकरी मागं किती उत्पन्न आहे, किंवा काय गोष्टी आहेत. सर आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे येऊया आणि बघूया कसं एकंदरीत गणित चालतं. सर तुमची ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना. माझं नाव शिंदे श्यामकांत अर्जुन, गाव चौदरवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मी गेली 14-15 वर्ष स्ट्रॉबेरी लावत आहे. मला दरवर्षी एक नवीन अनुभव येत आहेत. बरोबर. काय केलं पाहिजे आपण पुढे व्हिडिओ मध्ये डिटेल त्यांचं सगळं जाणून घेणार की काय नक्की अनुभव आहेत त्यांचे. तर काय सर नक्की आपल्या शेतात आता स्ट्रॉबेरी लावली तर किती एकंदरीत किती असेल? ही सरासरी माझी 1.5 एकर स्ट्रॉबेरी आहे. बरोबर. मी प्रत्येक वर्षी थोडं थोडं लावायचं. यावेळेस म्हटलं चला ठीक आहे, आपण जास्ती लावूया, त्याशिवाय आपल्याला पैसे जुळणार नाही. बरोबर. या हेतूने मी यंदा 1.5 एकर स्ट्रॉबेरी लावलेली आहे. 1.5 एकर टोटल 1.5 एकर एकाच जागेवर एकाच जागेवरती आहे. बरोबर. साधारण तुम्हाला ही स्ट्रॉबेरी लावायला खर्च किती आला? साधारण स्ट्रॉबेरी लावायला खर्च मला एक मदर प्लांट असतो जे महत्वाचं मेन रोप, ते 45,000 आलेला आहे सुरुवातीचा खर्च. औषधा खर्च 45,000 आलेला आहे, 40-45,000. त्याच्यानंतर एक 3 महिन्याच्या कालावधीनंतर रोपे तयार झाल्यानंतर लावायला बेड घालायचं, लागण. सप्टेंबर मध्ये आमची लागण झालेली आहे, 15 सप्टेंबर. एक 45 दिवसात हा प्लॉट चालू होतो. बरोबर. त्यासाठी औषध खर्च सुरुवातीपासून जवळजवळ माझा आतापर्यंत 1,40,000 खर्च झालेला आहे. बरोबर. म्हणजे 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये 1,40,000 खर्च आलेला आहे. ओके. आणि ही व्हरायटी कुठली आपली? ही विंटर आहे आणि दुसरी व्हरायटी M2 म्हणून नवीन व्हरायटी आहे. भरपूर उत्पादन आहे. बरोबर. आता किती साधारण दिवस झाले हे लावून झालेला एक 3 महिने होऊन गेले. ओके. आता तुम्ही मदर प्लांट असा उल्लेख केला की मदर प्लांट मेन रोप. तर प्रोसेस कशी चालते? म्हणजे मदर प्लांट आपल्याकडे आहे, त्याच्यापासून एक छोटी आपण पिशवी भरायची. तिथनं पुढे काय प्रोसेस चालते आपली? रोप पूर्ण तयार झाली, पिशवीतून मुळी बाहेर आली, पूर्ण पिशवी मांडतो आपण साईडला, अशी दोन्ही साईडला ती रोप तयार करायची. बरोबर. तयार झाल्यानंतर एक 10-15 दिवसानंतर लागणीसाठी येतात. बरोबर. हार्वेस्टिंग करताना आपण शेजारीच प्लॉट निवडतो किंवा दुसऱ्या बाजूला निवडतो, तिथं नेऊन लावायची. बरोबर. म्हणजे मेन तयार करायची. मग ते जवळच लावतो तुम्ही? जवळ लावतो किंवा दुसरं क्षेत्र जवळ असं तिथं नेऊन लावता येतात. ओके. तर आता मदर प्लांट साधारण कुठनं तुम्हाला येतं? आणि समजा एक गुंठ्यात मदर प्लांट आपण लावतोय, तर त्या एका गुंठ्यापासून किती एकरामध्ये आपण त्याचं पीक घेऊ शकतो स्ट्रॉबेरीचं? एका गुंठ्यापासून एका गुंठ्यात सरासरी नाही म्हटलं तरी 200 मदर प्लांट बसतो. 200 बसतो. म्हणजे लावण्यावरती, आपल्या जवळ लावायचा, लांब लावायचा. बरोबर. एक रोप हे जवळजवळ 40-45 रुपयाला एक रोप आहे. आणि ही मदर प्लांट
इटली, कॅलिफोर्निया हम्म. बाहेरच्या देशातून आपल्याला येतात. बरोबर एक एजंट असतो मध्ये, ते आपल्याला रोपं देतात. बरोबर मदर प्लांट बरोबर. मग त्याच्यापासून एका गुंठ्यात किती होतो साधारण? किती एकराचं एका गुंठ्यात होतं? सरासरी अर्ध्या एकरचं एका गुंठ्यात होतं. एका म्हणजे गुंठ्यात 1 एकर करायचं तर तुम्हाला 2 गुंठ्यात मदर प्लांट लावला मदर लावला पाहिजे. पाहिजे. बरोबर बरोबर. आणि त्यातनं उरलेलं तुम्ही एक्सपोर्ट करता. एक्सपोर्ट करतो. मग ते मदर प्लांट लावल्यानंतर ते पूर्ण स्ट्रॉबेरी येईपर्यंतची प्रोसेस कशी चालते? औषधं आळवणी बुडक्यात, ठिबकद्वारे औषधं, पंपाने ड्रिंचिंग, औषधं फवारणी दर 4 दिवसाला असते आपली. ओके. दर 4 दिवसाला औषधं फवारणी, खालनं ड्रिपनं खतं सोडायची. बरोबर. मग ते सगळं झाल्यानंतर स्ट्रॉबेरी किती दिवसात येते? 45 दिवसात लागण केल्यानंतर 45 दिवसात स्ट्रॉबेरी चालू होते. बरोबर. म्हणजे पहिल्या 45 दिवसानं फळ तोडायला सुरुवात होते. ओके. आणि ते किती दिवसाला साधारण आपला तोडा? 1 दिवसाड तोडा असतो. ओके. दिवसाड तोडा होतो. 1 दिवसाड तोडा असतो. आणि किती पीक ही निघतात, स्ट्रॉबेरी निघतात? आता सध्या मला माल तरी 400 किलो आता आज रोजी आहे. ओके. आजच्या तारखेला एका दिवसात म्हणताय का? एका दिवसाला आज 400 किलो आहे. बरोबर. आणि साधारण मागच्या 3 महिन्यापासून किती तुम्ही टोटल तोडा केला? तोडे 1 दिवसाड जवळजवळ 30 तोडे झालेले आहेत आपले. 30-35 तोडे झालेले आहेत. ओके. साधारण किती किलो तुम्ही हे केला असेल? एका तोड्याला सरासरी माझा 300-350 400 किलो माल तुटतोय. बरोबर. गुणिले 30 तोडे. 30 तोडे. ओके. ऍक्च्युली पहिला प्रश्न तर माझा हा राहील की तुमचा एक्सपोर्ट कुठं होतो माल? तुम्ही आता आमचा माल हां. केरला, चेन्नई किंवा पुणा मार्केट. ओके. मग तुम्ही सगळीकडे सगळीकडे माल पाठवतो. ते होलसेल मध्ये जातो का? होलसेल मध्ये जातो आपला. ओके. मग त्या गाड्या तुमच्या इथं येतात का? येतात गाड्या येतात आपल्या घरी न्यायला गाड्या येतात. ओके. मग त्याचं कशा प्रकारे तुमची प्रोसेस असते? म्हणजे शेतातनं समजा तुम्ही तोडला, शेतातून तोडून घरी घेऊन जायचं, पॅकिंग करायचं, बॉक्स करायचं. काही छोटे वाट्या असतात पनीरच्या 250 ग्रॅम 200 ग्रॅमच्या, त्या वाट्या भरायच्या. मग त्या वाट्या एका बॉक्स मध्ये किती बसतात साधारण? एका बॉक्स मध्ये 2 किलोचा ट्रे असतो आमचा. त्याच्यात 8 वाट्या बसतात. 250 ग्रॅमची एक वाटी असते. बरोबर. 250 ग्रॅमची एक वाटी. तशा 8 बसतात एका ट्रे मध्ये बसतात. आणि ते किती एका बॉक्स मध्ये किती? एका बॉक्स मध्ये 7 ट्रे असतात. 2 किलोचे 7 ट्रे. ओके. मग ते प्रॉपर पॅक करून तुम्ही हे करता का? हा, पॅक करून. मग आता हे सगळं पॅकिंग मध्ये तुमचं बऱ्यापैकी असं माल पण राहत असेल ना? म्हणजे सगळंच परफेक्ट नसेल. मग तर राहिलेल्या स्ट्रॉबेरीचं तुम्ही काय करता? माल राहतच नाही आपला. राहतच नाही. राहत सगळा पॅक होतो. सगळा पॅक होतो. ओके. आणि सगळा तुम्ही एक्सपोर्टच करतो. बरोबर. म्हणजे इथं तुम्ही रिटेल असं किरकोळ विक्री नसतेच आपल्याकडे. होलसेलला बाहेर मार्केटिंगला. बरोबर. म्हणजे सगळाच एक्सपोर्ट तुम्ही एक्सपोर्ट. मग साधारण तुम्ही आता एवढा माल एक्सपोर्ट करताय तर किती प्रॉफिट तुम्हाला त्याच्या मागे होतं? आतापर्यंत मला 2-2.5-35 तोड्यापर्यंत 5 लाख मिळालेले आहेत. बरोबर. 5 लाख रुपये तुमचे भेटलेले. तुमचा 1.5 लाख रुपये खर्च होता. अजून इथनं पुढे किती तोडे होतील? अजून इथून पुढे 45-50 तोडे होणार. एप्रिल पर्यंत चालणार आपला प्लॉट. नाही म्हणजे हे केलेले 30 पकडून तुम्ही म्हणताय का टोटल म्हणताय? इथून पुढे अजून 40 तोडे होणार. 40-45 तोडे होणार. साधारण तुमचं किती प्रॉफिट निघेल ह्या सीझन? अंदाजे ह्या सीझन मध्ये माझं टार्गेट आहे 12 लाख निघाले पाहिजेत आपल्या प्रॉफिट मध्ये. 12 लाख निघालेच पाहिजे. 12 लाख रुपये किती महिन्यात? 5 महिन्याच्या आसपास. 5 महिन्यात करू काय? 1-2 एकर मी पण करू काय? ठीक आहे, करण्याला काही हरकत नाही. व्यवसाय म्हणून करायचा. बरोबर. आवड म्हणून करायची नाही. पारंपरिक आहे शेती म्हणून करायचं. आता ह्याच माझा पुढचा प्रश्न येत होता. आपली शेती व्यवसाय काय करतात हेच मला प्रश्न विचार हेच उत्तर सांगतात. पुढचा प्रश्न त्यांनी प्रिडिक्ट केला माझा. बरोबर. हेच प्रश्न होता माझा. व्यवसाय म्हणून करायचा आपला एक धंदा आहे. बरोबर. बिझनेस वाला साईराजला सबस्क्राईब करा. बिझनेस म्हणून स्ट्रॉबेरी करायची. तुम्ही कसं करता बिझनेस म्हणून? तुमचा माइंडसेट काय? बिझनेस आपले टार्गेट असते 5 लाख 10 लाख 7 लाख असे टार्गेट ठेवूनच आम्ही काम करतो. बरोबर. आपल्याला ह्या वर्षी लागण केल्यानंतर आपल्याला एवढं प्रॉफिट मिळालंच पाहिजे. बरोबर. आता स्ट्रॉबेरी करावी का माणसानं? करावी, बिनधास्त करावी. प्रॉफिट मध्ये कशी करावी? प्रॉफिट मध्येच. तुमच्या एवढ्या आता तुम्हाला जवळपास 20 वर्ष एक्सपिरियन्स आहे. बरोबर. 14-15 वर्ष एक्सपिरियन्स. मग काय साधारण काय स्ट्रॉबेरी मध्ये काय अडचणी येतात आणि कसं? अडचणी पाऊस असला की करपा येतो, रोगाला बळी जातात. त्याच्यावरती औषध वगैरे फवारणी करावी लागते. बरोबर. अजून काय अडचणी येतात? रोपाला नक्की काय प्रॉब्लेम आहे? मर लागते. पावसात रोप मुळी चालत नाही. त्याच्यावरती आपल्याला खताचे
खतं सोडावी लागतात, काय बरोबर. सोडायचं ही बरोबर. ती. तुमचं नुकसान झालंय का कधी? नुकसानही झालेलं आहे आपलं. कधी झालेलं नुकसान? नुकसान 2018 साली झालेलं आहे. 2018ला हा. किती नुकसान झालं? नुकसान तरी माझं एक 2-3 लाखाच्या पुढे नुकसान झालेलं आहे. अरे बापरे. मग कसं म्हणजे कव्हर घरचा प्रॉब्लेम होता थोडासा, घरच्या अडचणी, शेतीमध्ये झालेलं? शेतीमध्ये झाला घरच्या अडचणीमुळे. बरोबर बरोबर. मग ते कसं cover शेतीवरती केलं? लक्ष देता आलं नाही थोडस, मग त्याच्यात आंतरपीक घेतलं. हा, टोमॅटोला. आंतरपीक काय घेतलेलं? टोमॅटो घेतलेलं. टोमॅटो मध्ये हा, निघले का पैसे? टोमॅटो मध्ये ते भांडवल माझं कव्हर झालं. ओके. आता मगाशी तुम्ही एक वाक्य म्हणलेला की पारंपरिक म्हणून शेती नाही केली हा, पाहिजे. पारंपरिक म्हणून नाही व्यवसाय केली, म्हणून व्यवसाय केली म्हणून केली पाहिजे. बाबा ह्यातनं आपल्याला एवढं मिळालं पाहिजे, तर आपण एवढे पैसे टाकलेले आहेत, हम्म, हम्म. बरोबर 1 लाखाला 2 लाख हे मिळालेच पाहिजेत. बरोबर. आता बरीच लोक म्हणतात की शेतीमध्ये फायदा नाही किंवा शेती शेतीमध्ये नुकसानात चालती. भरपूर आहे फायदा, फक्त हा. कसं डोकं लावून केलं पाहिजे शेती. नवीन टेक्निक येईल तसं आपण टेक्निक वापरलं पाहिजे. बरोबर आजच्या काळात, आधुनिक काळात बरोबर जुन्या पद्धतीने चालायचं नाही, नवीन काय येईल ती टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. बरोबर. नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे काय वापरलं पाहिजे? बाबा औषधं असतील हम्म. किंवा बेड असतील, आपले बेड घालायची, मशागत करायची, काही नवीन टेक्निक असेल, खतं भरायची, हम्म. काही सेंद्रिय शेती करायची असेल, नवीन टेक्नॉलॉजी असेल त्या पद्धतीत चाललं पाहिजे. शेतीचा आपल्याला पोट टिकवायचं असेल तर गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत, हे सेंद्रिय तुम्ही शेती केली इथं पाहिजे. काय कुठलं खत वापरलेलं? आपण शेणखत वापरलेलं आहे. शेणखत वापरलेलं हा, सगळीकडे? सगळीकडे शेणखत वापरलेलं. ओके. ते विकत आणलेलं? विकत नाही, आपलं घरचंच. आपला घरी गायांचा गोठा आहे, 5 गायी आहेत, ओके. गायांचंच शेण टाकलेलं आहे. एक बरोबर. सरासरी 8 ट्रॉली शेणखत टाकलेलं आहे. बरोबर. आता तुमचं 5 लाखाचं टार्गेट कम्प्लीट झाले, झाले, तर 7 लाखाचं टार्गेट राहिले. राहिले, मग ते पुढच्या 2-3 महिन्यात होईल. होणार कवर. आणि मग आता हा त्याच्यानंतर आपलं एक बाहेर माल सप्लाय व्हायचा बंद झाल्यानंतर ज्यूस फॅक्टरीला माल आपला जातो 1 महिनाभर. हम्म, हम्म. त्याच्यात जवळजवळ नाही म्हटलं तरी रोजचा 400-500 किलो माल म्हणजे इकडं 1 पण दिवसाड ज्यूस कंपनीला जातो आपला. बरोबर. तो ते- सरासरी 40, 50, 35 रुपये किलोनं आपला माल जातो ओके ज्यूसला. ओके. मग ते पण प्रॉफिट मध्ये ते सुद्धा आपला शेवटी ज्यूस मध्ये त्यांचं असं काय असते का रिक्वायरमेंट की एवढ्या क्वालिटीचा माल पाहिजे किंवा क्वालिटी लागते. सरासरी 16 MM च्या पुढचा माल लागतो 16 ज्यूस MM फॅक्टरी. बरोबर. मग आता तुम्ही मला सांगा, तर जे लोक म्हणतात की शेती प्रॉफिट मध्ये नाही किंवा शेती नुकसानात चालते, त्यांना तुम्ही काय सांगा? शेती नुकसानात जातच नाही. खर्च करणारा माणूस पाहिजे, शेतीत भांडवल टाकलं पाहिजे. भांडवल टाकलं तरच शेतीत आपल्याला फायदा मिळणार आहे. तुम्ही काहीच करत नाही त्याच्यात खर्च करणार, ते शेतीत परवडणार कसं? खर्च केलाही पाहिजे. बरोबर. आता भविष्यात तुमचं काय प्लॅन आहे? भविष्यात काय नाही, आपलं एक घराचं स्वप्न राहिलेलं, ते घर उभं करायचंय. आणि अजून तुमचं आता तुम्ही व्यवसाय म्हणून बघता शेतीकडे, व्यवसाय म्हणून. तर कसं वाढवायची ही शेती? शेती म्हणजे हे अशी आंतरपिकं घ्यायची नंतर, हम्म. किंवा दुसऱ्या शेतामध्ये आपण नवीन नवीन पिकं घ्यायची. कलिंगड घ्यायचं, काकडी वगैरे, असं दोडका, बरोबर. जी मार्केटला चालतील पिकं, म्हणजे समजा दराची क्वालिटी राहील हम्म. त्या हिशोबाने पिकं घ्यायची. बाबा ह्या सीझनला कोणतं पीक घेतलं तर दर गावल, हम्म. अशी पिकं निवडायची बरोबर. आणि ती लावायची. आता आम्ही हनुमान ह्याला एप्रिलमध्ये टोमॅटोची लागण करणार आहे. बरोबर. जून जुलैला हमखास दर असतो टोमॅटोला. बरोबर. त्या पिरियडला अगोदर 1-2 महिने लागण करून घ्यायची. बरोबर. मार्केटमध्ये टोमॅटो रिवर्स झालं, दर ढासळली, त्या पिरियडला आमची लागण असते. बरोबर. शेतकरी तेव्हा आपण शांत बसलेला असतो, तेव्हा आपण लावायचं, तेव्हा आपण लावायची. मग त्याच्यानंतर ते जेव्हा स्टॉक कमी असेल मार्केटमध्ये तेव्हा आपण आपली फळं विक्रीसाठी निघणार, कोणतंही पीक केलं तरी. आता तुमच्या गेल्या 15 वर्षात कुठलं असं वर्ष होतं की त्यात खूप जास्त तुम्हाला फायदा झाला? 2015 मध्ये किती झालेला फायदा? तरी 9 लाख प्रॉफिट मिळाले आपल्याला. ओके. म्हणजे तेव्हाच 9 लाख? 2015 साली. ओके. तुम्ही इन्व्हेस्टमेंट काय केली त्यातून? इन्व्हेस्टमेंट आपलं कुठं सोनं घ्यायचं, असं काही पैसे ठेवायचं बँकेत. बरोबर. असं. आता हे मिळणाऱ्या 12 लाखातनं तुमचं काय नियोजन आहे पुढे? आपलं मुलांचं शिक्षण आहे, एक घर उभं करायचं आहे आपलं छोटंसं नाही म्हणलं तरी 20-1 लाखापर्यंत घर उभं करायचं, हे टार्गेट आहे आपलं. बरोबर. नवीन शेतकरी जे आहेत की ज्यांना असं वाटतं की शेती प्रॉफिटमध्ये चालत नाही किंवा शेती, किंवा असे पण जे काही लोक आहेत की ज्यांना बिझनेस म्हणून शेती करायची, तर त्यांना काय सल्ले द्याल तुम्ही? सल्ले देणार की पिकं निवड करताना एक आपल्याला प्रॉफिट मिळेल अशी पिकं निवडायची. आता ह्या सीझनला काय प्रॉफिट, म्हणजे बाजारात काय विकलं जातं अशी पिकं निवडायची. समजा आता मार्केटमध्ये कलिंगड कमी आहे, तर कलिंगडाला भाव जास्ती आहे. आता
कलिंगड शेतकऱ्यांनी करावं. कलिंगडामध्ये भरपूर फायदा आहे. ते वजनावरती जातं. बरोबर. त्याच्यामध्ये भरपूर फायदा आहे. बरोबर. उन्हाळी सीझन मध्ये कोथिंबीर करा, मेथी करा, त्याच्यामध्ये भरपूर फायदा आहे. बरोबर. एप्रिल मे मध्ये भाजीपाला कमी असतो. बरोबर. त्याच्यात तेव्हा भाजीपाला करायचा. भाजीपाला करायचा तेव्हा. बरोबर. ऊस का नाही केला तुम्ही? ऊस आहे होता आपला एक अर्धा एकर होता. क्षेत्र थोडस कमी आहे आपल्याला. अर्धाच एकर ऊस होता, तुटून गेला. तर आता मदर प्लांटचं तुम्ही सांगितलं. तर मदर प्लांट जे आहे त्याचं तुम्ही म्हणजे आता सगळंच असं नाही की सगळंच तुम्ही इथं लावताय. सगळं उरत पण असेल मग त्याचं तुम्ही काय करता? आमची स्वतःची रोपं लावून राहिलेली रोपं आम्ही बाहेर हरियाणा, महाबळेश्वर, राजस्थान, युपी आमची विक्रीसाठी रोपं जातात. एका मदर प्लांट पासून सरासरी 80-90-100 रुपये निघतात. बरोबर. मग ते त्यातलं हिथं वापरता तुम्ही किती? आम्ही आपल्याला किती लागतील समजा अर्धा एकरला 20,000 लागतील, 15,000 ती लावतो. राहिलेली रोपे आम्ही बाहेर विकतो. बरोबर. महाबळेश्वर. त्यातनं किती तुम्हाला साधारण? एक रोप सरासरी 4 रुपये 5-6 रुपये त्या लेवलला जसा दर असेल त्या स्टेजला. बरोबर. त्या लेवलला जातात. 4-5 रुपये 6 रुपयाला एक रोप जातं. बरोबर. बारक्या छोट्या पिशवीत तयार करून. मग त्यातनं किती साधारण तुम्हाला उत्पन्न होतं? साधारण त्याच्यामध्ये 1.5-2 लाख रुपये आपल्याला मिळतात. आता हा जो बेड आहे तर हिथं आपल्याला दिसते. आता इथे स्ट्रॉबेरी पण आहे बघा. हे कधी तोडा झाला याचा शेवटचा? कालच झालेला आहे. कालच झालाय. तर आता इथं स्ट्रॉबेरी पण आपल्याला दिसती. पण एक प्रश्न जो माझ्या मनात आलाय किंवा इतर बऱ्याच लोकांच्या डोक्यात असेल की हा जो पेपर आहे खालचा, काय बोलतात त्याला? मल्चिंग पेपर. मल्चिंग पेपर. तर बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय की हा ब्लॅक कलरचा असतो, काळ्या कलरचा असतो. हा ब्लॅक पेपर हा फक्त महाबळेश्वर साईडला चालतो. तिथं थंड हवायचे ठिकाण आहे. बरोबर. तिथं टेम्परेचर नसतं. टेम्परेचर हीट तयार करण्यासाठी काळा पेपर वरती टाकतात. आणि इकडे आम्ही कोरेगाव तालुक्यात जरा टेम्परेचर असतं त्याच्यामुळे हा सिल्वर कलर पेपर वरती टाकतो. ह्या दोन पेपर मध्ये काय किमतीचा पण फरक आहे का? थोडाफार असतो. 100-200 रुपयाचा फरक असतो. ओके. हे टेम्परेचर साठी? टेम्परेचर साठी टाकतात किंवा फळं खराब होऊ नये. बरोबर. त्यासाठी आता बऱ्यापैकी मला असं वाटतं की आपल्या इकडनं पण महाबळेश्वरला माल जातो. हा माल आमचा महाबळेश्वरला सुद्धा जातो. तिथं तुम्ही म्हणताय टेम्परेचरचा फरक आहे. मग तिथं मदर प्लांट कुठं करतात? मदर प्लांट ते महाबळेश्वर साईडला पाऊस जास्ती असतो. तर मदर प्लांट इकडे सरासरी खालती म्हणजे आपल्या ह्या भागात उत्तर कोरेगावात किंवा वाई भागात खालती येऊन रोपे करतात. कारण की म्हणजे तिथं वरती होतच नाही का? होत नाही वरती. पाऊस जास्ती असतो. बेड वाहतात. भरपूर पाऊस असतो. एकसारखा कंटिन्यू पाऊस असतो. ओके. त्यामुळे इथूनच त्यांना न्यावं लागतं. रोपं इथूनच आपल्या इकडूनच घेऊन जातात. बरोबर. तिथं महाबळेश्वरला ती लोक पॉली हाऊस मध्ये किंवा ग्रीन हाऊस मध्ये नाहीत का करू शकत? नाहीत करू शकत. तिथं रोपं वटत नाही. तिथं पाऊस जास्ती असतो. ओके. मग आपल्या इथं कुठं तयार होतात? म्हणजे असं ओपन मध्ये असतात? ओपन आम्ही सध्या ओपन मध्ये करतो. कोणाकडं पॉली हाऊस असेल पॉली हाऊस मध्ये करतात. ओके. पॉली हाऊस पेक्षा ओपनला रोपं तयार केलेली फायदेशीर. बर. नॅचरल वातावरणामध्ये रोपं तयार केलेली आपल्या वातावरणात सूट होतात. बरोबर. वरती महाबळेश्वरला काय होतं, पाऊस जास्ती असतो. मुळी चालत नाही. रोपाचे डॅमेज होतात मुळ्या. बरोबर. मर रोगाला किंवा इतर रोगाला बळी जातात. बरोबर. त्याच्यापासून नुकसान होते. या कारणास्तव आपल्या कोरेगाव असेल वाई असेल या भागात ते थोडंसं एक खंडानं क्षेत्र घेतात. तिथं महाबळेश्वरवाले लोक शेतकरी रोपं बनवतात. म्हणजे खालीच त्यांना पर्यायच नाही, इथंच करावं लागतं. इकडेच कोरेगाव वाई भागात येऊन रोपं बनवतात. ओके. आता तुम्ही म्हणताय की जास्त पावसामुळे मर रोगाचं प्रमाण वाढतं किंवा काय, ह्याला पाणी साधारण किती लागतं स्ट्रॉबेरीला? स्ट्रॉबेरीला सरासरी 4 लिटर लागते सरासरी पाणी. बर. किती वेळा द्या? 1 तासामध्ये ठिबकद्वारे 1 तासात एका झाडापाशी 4 लिटर पाणी पडते. ओके. बरोबर. तुम्हाला साधारण पाणी आम्ही आठवड्यातून 2दा देतो. दर 4 दिवसांनी 5 दिवसांनी. ओके. मग तुमची काय विहीर आहे का इथं? हा, विहीर आपली स्वतःची विहीर आहे. बर. अभी 1 तास 1.5 तास पाण्याची जशी आवश्यकता, आठवड्यातून 2दा पाणी देतो आपण. जशी पाण्याची आवश्यकता भासेल तशी, किंवा लिक्विड खते सोडायची असल्यानंतर. तुमचं वार्षिक उत्पन्न किती असेल? वार्षिक उत्पन्न आमचं सरासरी 20-1 लाख शेतीतून. 20 लाख तर असेल. त्यातनं खर्च किती जातो? खर्च एक सरासरी 4 लाख आहे. 4-1 लाख रुपये खर्च आहे. 16 लाख तरी तुम्ही प्रॉफिट मध्ये आहे.
प्रॉफिटमध्ये असा विचार आलाय की शेती आता खरेदी वगैरे करावी आणि वाढवावी? हा, शेती खरेदी करण्याचा विचार आला आहे, पण सध्या आपल्या इथं जवळपास जमीनच मिळत नाही. बरोबर. प्रत्येक जण जमीन खरेदीसाठी हा, म्हणजे शॉर्टेज शॉर्टेज आहे. काय दर काय चाललाय इथे शेतीचा? इथे 60-65 लाख रुपये एकर चाललेला आहे. 60-65 लाख रुपये एकर. तर हे होते शिंदे सर आणि ह्यांनी खूप प्रॉपर आपल्याला माहिती दिली, एकदम क्विक, म्हणजे अतिशय असं लेंदी व्हिडिओ न करता एकदम आपण क्विक सगळी माहिती जाणून घेतली की कशा प्रकारे स्ट्रॉबेरीची शेती चालते आणि किती इन्कम येतात किंवा किती खर्च आहे, हे तुम्हाला आता कळालं असेल. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.